रुखवत म्हणजे फक्त शोभेच्या वस्तूंचं प्रदर्शन आहे का? आजकाल लग्नात सजवलेलं रुखवताचं टेबल पाहिलं की तसंच वाटतं, पण खरं तर रुखवताचा खरा अर्थ वेगळा आहे. लग्नात दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमीत वाढलेली माणसं एकत्र येतात. त्यांच्या शिक्षणासोबतच आयुष्यात विकसित झालेले कला, गुण, आवडी, संस्कार हे एकमेकांसमोर मांडणं हाच रुखवताचा मूळ उद्देश. दुर्दैवाने ही परंपरा फक्त मुलींपुरतीच मर्यादित राहिली, पण मुलानेही आपल्या आयुष्यात मिळवलेली कौशल्य, पुरस्कार, पदकं यांचं प्रदर्शन का करू नये? अलीकडेच महालक्ष्मी रेसकोर्स येथे झालेल्या आमच्या रघुनाथ आणि शालिनी यांच्या लग्नात मला याच विचाराचं सुंदर उदाहरण पाहायला मिळालं. उच्च शिक्षित, संस्कारित आणि आध्यात्मिक पार्श्वभूमीत वाढलेल्या या जोडप्याने रुखवतामध्ये त्यांनी स्वतः डिझाईन केलेले कितीतरी पोशाख मांडले होते, जे प्रत्यक्ष इस्कॉन मंदिरातील राधाकृष्ण विग्रहांना परिधान करण्यात आले होते. तो क्षण बघून वाटलं, आज खरंच खऱ्या अर्थाने रुखवत पाहायला मिळालं. परंपरा जपताना त्यात युगानुकूल अर्थपूर्ण बदल करणं हीच खरी परंपरेची पुढची पायरी आहे. तुमचं काय मत आहे?